राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर शासनामार्फत समोर आली। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आजपासून पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा आणि मोठा फायदा अखेर झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पीक विम्याची पूर्णपणे रक्कम बघा ही जमा केली जाणार असून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा अखेर मिळणार आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलाच महत्त्वपूर्ण दिलासा मिळेल। बघा, आजपासून पीक विमा बघू शकता। पीक विमा सविस्तरपणे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विके नंबर आधारित बघा, विके नंबर असेल तर रक्कम पूर्णपणे अखेर जमा केली जाणार आहे। यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये आता आज सोडण्यात आलेली आहे, म्हणजेच की आज या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे बघा रक्कम ही सोडण्यात आलेली असून सर्व शेतकऱ्यांना मोठा आणि फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे का। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। यासाठी आपण फक्त पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती अखेर पूर्णपणे रक्कम जमा होईल। शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट यामध्ये बघा। सर्वात प्रथम बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा सुद्धा झालेली आहे बघा। त्याची जिल्ह्याची यादी आपण लगेच बघणार आहोत। बघा, यामध्ये बघा जालना जिल्हा बघू शकता शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यातील सर्व बघा, जालना जिल्ह्यातील अंबड तालुका असेल बघा, त्याचप्रमाणे बघा भोकरदन, त्याचप्रमाणे बघा जाफराबाद, याचप्रमाणे बघत चला आता बदनापूर, बहुतांश जिल्ह्याची व तालुक्याची यादी आलेली आहे। त्याकरिता आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। तालुका व जिल्हा कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल। यामध्ये दुसरा जिल्हा आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा बघा। बीड जिल्ह्यात राहून जर आपण शेती करत असाल तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केले जाणार आहे, म्हणजेच की आता पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। यामार्फत सर्व शेतकऱ्यांना बघा मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा बघा, आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाला। यामध्ये बघा गेवराई तालुक्यात बघा, गेवराई तालुक्यात राहून जर आपण शेती करत असाल तर पूर्णपणे बघा गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम अखेर डीबीटी मार्फत, म्हणजेच की डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत पूर्णपणे रक्कम आता अखेर जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही। जे शेतकरी पात्र आहेत बघा, अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत आज बघा पीक विमा जमा सुद्धा झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी ही शासनामार्फत समोर आलेली आहे, सांगण्यात आलेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत या पात्र जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर शासनामार्फत समोर आली, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केले गेलेले आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर शासनामार्फत समोर आली। रकमेचं पूर्णपणे बघा वाटप सुद्धा केले गेलेलं आहे। पात्र महसूल मंडळामध्ये बघा आज पीक विम्याची रक्कम जमा सुद्धा झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल। भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। जय हिंद,
जय महाराष्ट्र. परंतु व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका रोजच्या रोज महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी. भेटत राहतो नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.